हॅलो डिअर स्टुडंट्स, फायनल अकाउंट्समध्ये आज आपण प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. प्रॉब्लेम काय आहे आधी समजून घेऊयात आणि मग सॉल्व्ह करून घेऊयात. जर प्रॉब्लेम काय आहे हे समजलं तर नक्कीच हा प्रॉब्लेम तुम्हाला 10 ते 15 मिनिटात सोडवता येईल. ठीक आहे, तर प्रॉब्लेम समजून घेऊयात. दया अँड शमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 1:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. ही एक ट्रायल बॅलन्स दिलेली आहे आणि दया आणि शमा हे दोन पार्टनर्स आहेत जे प्रॉफिट अँड लॉस दोन्ही शेअर करणार आहेत 1:1. 1:1 म्हणजे काय, तर 50-50% ते शेअर करणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि दुसरं काय बनवायचं आहे, बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ठीक आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आता हे ट्रायल बॅलन्स आहे. या ट्रायल बॅलन्समध्ये आपण काय करणार आहे, पहिले जे एंट्रीज जिथं ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसते, हिडन ॲडजस्टमेंट असू नाही तर कोणतीही, जिथं ॲडजस्टमेंट दिसते आपण तिथं पहिले मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग नंतर ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आता पहिलं आलंय स्टॉक. डेट काय आहे त्याची, तर 1/4/2018 आणि आपलं इयर कधी एंड होतंय 31 मार्च 2019. म्हणजे हा जो आपला स्टॉक आला हा कोणता आला, तर हा आला ओपनिंग स्टॉक. ठीक आहे, तर तिथे आपण मार्क करून घेऊयात ओपनिंग स्टॉक. हा आपला ओपनिंग स्टॉक. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल बद्दल काय काय सांगितलेलं आहे हे आपण यातही पाहणार आहोत ट्रायल बॅलन्समध्ये, आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलंय का त्याच्याबद्दल जरा आपण पाहून घेऊयात. तर फर्स्ट तर क्लोजिंग स्टॉक आहे, नंतर डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी बद्दल आहे. बघा तिसरी एंट्री काय, बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबल ही सुद्धा एक ॲडजस्टमेंट आपल्याला कशामध्ये करावं लागेल, तर या बिल्स रिसिवेबलमध्ये. म्हणून मी त्याला काय करतो, स्टार करून घेतो, आणि स्टार करून त्याचा नंबर पण लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲडजस्टमेंट नंबर 3 त्याला पूर्णपणे ॲडजस्ट करणार आहे. म्हणजे हे ॲडजस्टमेंट आपल्याला त्यात घ्यायची आहे. नंतर वेजेस अँड सॅलरीज ह्याच्याबद्दल कुठे अजून काय दिलंय का, प्रॉब्लेम वाचल्यानंतर कळतंच. तर अजून कुठं दिलंय का बघायचं. आता वेजेस अँड सॅलरी याच्यामध्ये कुठं दिलंय का, तर आधी आपण शोधून घेऊयात. तर याच्यामध्ये असं दिसतं की आउटस्टँडिंग वेजेस आहेत बघा. म्हणजे इथं बघा 700 आणि इकडे किती आहेत 9,000 तर ऑलरेडी आहेच आहे. मग आपल्याला काय करायचं, त्याला एक स्टार करून घ्यायचं आहे. त्यानंतर सन्ड्री डेप्टर्स बद्दल काय, आता सन्ड्री डेप्टर्स बद्दल जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे ॲडजस्टमेंट्स यातूनच सापडतील. कसे बघा, आता सन्ड्री डेप्टर्स पाहिलं तर त्याच्यामध्ये बॅड डेप्ट्स येणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये RDD सुद्धा येणार आहे. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काय दिले का बघा RDD किंवा बॅड डेप्ट्स बद्दल, तर इकडे बघा 5th नंबरची एंट्री 1,800 बॅड डेप्ट्स म्हणून आपण राईट ऑफ म्हणजे परत द्यायचे आणि मेंटेन करायचे 5%. तर मग आपल्याला हे जेवढे पण मी आता टिक मार्क्स केलेले आहेत याची ॲडजस्टमेंट कशी लिहायची हे पहिलं आपण समजून घेऊयात. तर जसं की आपण सन्ड्री डेप्टर्स हा पॉईंट स्टार्ट केला आणि तुम्हाला मी सांगितलं कुठे कुठे त्याचे ॲडजस्टमेंट्स आहेत, ते सगळे टिक मार्क केलेले ते येणारच आहेत. आणि काहींनी बघा, आता मी जसं जसं दाखवतोय तसं तसं पहा. सन्ड्री डेप्टर्सची अमाऊंट किती आहे, तर 1,32,500 1,32,500 लिहून घेतली. त्यानंतर बघा ॲड कोणते काय ॲड करायचे, बिल्स डिसऑनर्ड. कुठे मिळेल ही एंट्री, बिल्स रिसिवेबलमध्ये तुम्हाला माहितीच आहे. हे बघा बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. ते काय करायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अजून काय आहे, अनरेकॉर्डेड सेल्स. सगळा प्रॉब्लेम वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की 6th पॉईंट सांगतोय की गुड्स ऑफ ₹6,000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे हे काय झालं, सेल झालंय पण रेकॉर्ड केलेलं नाहीये म्हणून आपण ह्याला म्हणतो अनरेकॉर्डेड सेल्स. तर ती सुद्धा याच्यात ॲड केली. टोटल ॲडिशन किती आली, 1,41,500 म्हणजे 1,41,500. ठीक आहे, आता न्यू बॅड डेप्ट्स आपल्याला माहिती आहेत. न्यू बॅड डेप्ट्स, तर इथं बघा बॅड डेप्ट्समध्ये आपल्याला न्यू बॅड डेप्ट्स कुठे मिळाले, राईट ऑफ. इकडे बघा 5th नंबरचा पॉईंट आहे, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्ट्स. हे काय झाले, आपले न्यू बॅड डेप्ट्स झाले. मग हे न्यू बॅड डेप्ट्स आपण काय करायचे, त्याच्यामधनं लेस करायचे. मग तुम्हाला अमाऊंट किती मिळाली, 1,39,700 म्हणजेच काय 1,39,700. ठीक आहे, आता RDD न्यू. आता हे न्यू RDD आली कुठून, तर इथं बघा आपण लिहिलेलं काय आहे, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेप्टर्स. सन्ड्री डेप्टर्सची अमाऊंट किती आहे, 1,39,700 मल्टिप्लाय बाय 5% म्हणजे 1,39,700 गुणिले 5%. 5% म्हणजे काय, 5/100, 5/100. 0ला 0 सगळे कॅन्सल झाले. 1,397 राहतो आणि पुढे 5 राहतो. मल्टिप्लिकेशन केली किती मिळेल, 6,985 6,985.
तर हे जे 1,39,700 घेतली ही अमाऊंट कुठनं आली, तर हे पहा इथनं आली. तुम्हाला हीच अमाऊंट घ्यायची आहे. तुम्ही संडे डेप्टर्सची अमाऊंट घ्याल नाही तर 1,32,500, तर तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण की हे न्यूसाठी आपण कॅल्क्युलेट करतोय. तर न्यू काय आहे, 1,39,700. ठीक आहे. तर या सगळ्या ॲडजस्टमेंट्स तुम्हाला लिहायचे. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता आपण सेकंड इफेक्ट पाहूयात. फर्स्ट इफेक्ट जो काय असेल तो तुम्हाला दाखवलेला पण आहे, शो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. तर आपल्याला ॲसेट साईडला दाखवायचं बॅलन्स शीटच्या. ठीक आहे. आता आपण सेकंड इफेक्ट पाहूया याचा. आता याच्यात काय काय दिले बघा. सुरुवात कशी केली, टू बॅड डेप्ट्स ओल्ड. कुठे आहेत ते, तर तुम्हाला इथे मिळेल बघा. बॅड डेप्ट्स किती आहे, 1,000, ती इकडे घ्यायची. ॲड बॅड डेप्ट्स कोणते, तर न्यू बॅड डेप्ट्स किती आहेत, 1,800. ॲडिशनल एंट्री 5. ठीक आहे. आणि नंतरनं काय ॲड करायचं आहे, ॲड न्यू RDD. मग अशी आपण फर्स्ट इफेक्टमध्ये पाहिली ती किती होती, 6,985, 6,985. या सगळ्यांची ॲडिशन केली तर तुम्हाला किती मिळणार, 9,785, 9,785. त्यातून काय करायचं, लेस RDD कोणती, तर ओल्ड RDD. आणि ओल्ड RDD लेस केल्यानंतर तुम्हाला किती मिळणार, 7,985. कुठे दाखवायची आहे, तर शो ऑन डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला ती दाखवायची आहे. ठीक आहे. चला तर मग आपण संडे डेप्टर्सची एंट्री पाहिली, बॅड डेप्ट्स, न्यू RDD, ओल्ड बॅड डेप्ट्स, हे सगळं पाहिलं. त्यामध्ये आपण कोणते कोणते एंट्रीज कव्हर केले हे जर आपण टिक मार्क करून घेऊयात. आता याच्यातले आपण काय काय कव्हर केलं, अनरेकॉर्डेड सेल्स कव्हर केलं. त्यानंतरनं RDDचा पार्ट एक कव्हर केला. त्यानंतरनं बिल्स रिसिवेबल, डिसऑनर्ड बिल आहे बघा, हे डिसऑनर्ड बिल पण आपण कव्हर केलं. त्यानंतर अजून काय काय कव्हर केलंय, तर इकडे पहा आपण RDD, बॅड डेप्ट्स, संडे डेप्टर्स कव्हर केलंय. वेजेस अँड सॅलरीजची एंट्री सुद्धा आपण इकडून पाहून घेतलेली आहे. बिल्स रिसिवेबल पण घेतलेलं आहे. स्टॉक घेतलाय, ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूयात. पुढे काय आहे, परचेसेस. आता ज्यावेळेस परचेसेस दिसेल त्यावेळेस तुम्हाला काय शोधायचंय, मागील व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, परचेस दिसला की तुम्ही परचेस रिटर्न पहिलं शोधायचं. तर हे पहा, परचेस जर आहे तर परचेस रिटर्न इकडे तुम्हाला मिळतोच, परचेस रिटर्न. तर इथं सुद्धा तुम्हाला एक ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतरनं पुढे काय आहे, मोटर कार, नो ॲडजस्टमेंट, मोटर कार. मशिनरीज, हां, तर मशिनरीजबद्दल जर पाहिलं तर मशिनरीज कितीची आहेत, तर 1,14,800, 1,14,800. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सेकंड पॉईंट बघा, डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे बिल्डिंगला 5% आणि मशिनरीला किती, 3% डेप्रिशिएट करायचीच आहे. म्हणजे दोन्ही पण दिलेले आहेत एंट्रीज बघा. मग आता आपण कोणती पाहतोय, मशिनरी. तर मशिनरीजचे 3% येणार बरोबर, आणि बिल्डिंगचे किती येणार, 5%. इकडे बघा बिल्डिंग आणि मशिनरी दोन्ही पण आहेत, एका खाली एक आहेच, मध्ये ऑडिट फी, सेल्स रिटर्न वगैरे आहेत. तर आता मशिनरीज अँड दुसरं काय आहे, बिल्डिंग, यांची आपण पहिले वर्किंग शीट पाहून घेऊ आणि मग नंतर पुढच्या एंट्रीज घेऊयात. तर डेप्रिशिएशन फॉर पहिलं मी बिल्डिंग घेतलंय. बिल्डिंगची अमाऊंट किती आहे, 75,000. त्याच्यावर किती, 5% आहेत बघा इथं, 5% ऑन बिल्डिंग. तर 5% ऑफ 75,000, 5/100 इंटू 75,000. 5% घेतले, 5/100 गुणिले 75, शून्याला शून्य गेले, 750 गुणिले 5 किती, तर 3,750. ही अमाऊंट तुम्हाला काय करायची, बिल्डिंगमधनं डेप्रिशिएट करायची. बघा बिल्डिंगला पण एक ॲडजस्टमेंट आली. त्यानंतर मशिनरी 3%वर आहे, 1,14,800चे 3%, म्हणजे 3/100 गुणिले 1,14,800, शून्याला शून्य सगळे गेले, 3 गुणिले 1,148, उत्तर किती आलं, 3,444. तर हे कोणासाठी, तर हे मशिनरीजसाठी. ठीक आहे. हे असे मार्किंग करून घ्यायचे असतात. आता पुढे ऑडिट फीज, नो ॲडजस्टमेंट. त्यानंतर सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न कधी पाहतो आपण, ज्यावेळेस सेल्स असेल. मग सेल्स कुठे मिळेल, क्रेडिट बॅलन्समध्ये. हे पहा, क्रेडिट बॅलन्समध्ये सेल्स आहे, मग सेल्स रिटर्न सुद्धा असणार. असं कंपल्शन नाही आहे की सेल्स आलं तर सेल्स रिटर्न हवंच आहे, पण सेल्स आला तर आपण सेल्स रिटर्न शोधतो. तर हे पहा, इकडं सेल्स आहे आणि इकडं सेल्स रिटर्न आहे, म्हणजे यांच्याकडे काय आहे, तर ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. नंतर डिस्काउंट, दोन्ही साईडला डिस्काउंट आहेत बघा, डिस्काउंट फॉर डेबिट बॅलन्सेस अँड डिस्काउंट फॉर क्रेडिट बॅलन्सेस. ते आपण प्रॉब्लेममध्येच डायरेक्टली सांगतो तुम्हाला की कसं होईल ते. त्यानंतर कॅश ॲट बँक, नो ॲडजस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट 10% आहे, किती आहे, 20,000. आपण पाहूयात की इन्व्हेस्टमेंट कसे दाखवायचे. त्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट, पेड फॉर 9 months, 4,500, 9 महिन्यांसाठी भरले. म्हणजे 3 महिन्यांसाठी किती भरलेले त्यांनी, तर 3 महिन्यांसाठी त्यांनी 1,500 रुपये भरलेत.
मग आता 3 महिने राहतात ना, 1 वर्ष कंप्लीट व्हायला 3 महिने राहतात. मग अजून किती भरायला हवे त्यांनी, तर यांनी अजून 1,500 रुपये भरले पाहिजेत. तर ती टोटल अमाऊंट किती होणार, तर 6,000. तर हे आपण त्यावेळेस दाखवूयात की 6,000 कसे. आणि रॉयल्टीज दिलेली आहे 3,000. जनरल रिझर्व सांगितलेले 14,500. कॅपिटल बघा, दोघांचे कॅपिटल दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंटमध्ये आपण ज्यावेळेस त्यांचं प्रॉफिट, नेट प्रॉफिट येईल, ॲड होईल, ते बरंच काय काय त्यात आपण ते करूयात. पण आता एक एंट्री सांगतोय, ती नीट जरा समजून घ्या. एंट्री नंबर 4 ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 1,000 रुपये या किमतीचे गुड्स दयाने घेतलेत. मग दयाच्या अकाउंटमध्ये आपल्याला काय करायला लागेल, ते रेकॉर्ड करायला लागेल, कारण ते रेकॉर्ड केलेलं नाहीये. ठीक आहे. अजून पुढे पाहायला गेलं तर आउटस्टँडिंग वेजेसबद्दल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. ठीक आहे. नंतर येते क्रेडिटर्स. कॅपिटल झालं, आता क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय 98,000. त्याच्याबरोबर पण कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, तसंच ठेवलं ते. डिस्काउंट दोन्ही साईडला, ते आपण प्रॉब्लेममध्येच सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. तर हा होता तुमचा प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊयात आणि समजून घेऊयात की हे सगळे एंट्रीज आपण प्रॉब्लेममध्ये कसे लिहिणार आहोत. यातले सर्व एंट्रीज ह्याच्यामध्ये घेतलेत. एक एंट्री राहते क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, ते डिरेक्टली ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणार आहे. डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी आपण हे पाहिलेलंच आहे. बिल्स रिसिवेबल कुठे गेले हे कळालं. दयाचे पर्सनल यूजचे गुड्स पण आपण पाहिले 1,000 रुपीजचे. ह्याची एंट्रीज पाहिले आपण कसे घ्यायचे. अनरेकॉर्डेड सेल्स पाहिले. ॲडिशनल इन्फॉर्मेशन पूर्णपणे यूज केलेली आहे. आता आपण प्रॉब्लेम ॲक्च्युअली सॉल्व्ह करायला घेऊयात. ठीक आहे. तर आता आपण प्रॉब्लेम सोडवतोय. आता आपण स्टार्ट करतोय प्रॉब्लेमला. प्रॉब्लेमला स्टार्ट करण्या अगोदर आपण पाहून घेऊयात की आपण आता सुरुवात कशाने करणार आहे किंवा काय आपण पहिले तयार करणार आहोत. तर आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. एकत्रच तयार करायचं आहे. हा क्वेश्चन आहे. इकडे तुमचं पहिले 2 अकाउंट्स तयार होतील. कोणते, तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. तर यातून कोणकोणते एंट्रीज इकडे जातील याची आपण सुरुवात करूयात. तर फॉर डेबिट बॅलन्सेस तुम्हाला फॉर्मॅट्स दिलेलेच होते. मागील व्हिडिओज पाहून घ्या, तुम्हाला फॉर्मॅटमध्ये कळून जाईल की पहिले इकडे काय काय लिहायचं आहे फॉर डेबिट बॅलन्सेस. तर डेबिटमध्ये सुरुवात होते टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे इकडे पहा. ओपनिंग स्टॉक किती आहे ती, तर 65,000. तर इथं लिहिणार मी 65,000 झालं पहिलं. त्यानंतर आपण कोणती एंट्री पाहिली होती, तर परचेज एंट्री पाहिली होती. मग इकडे काय येणार आहे, तर टू परचेजेस. डेबिट साईडची दुसरी एंट्री टू परचेजेस. कितीचं परचेस केलं होतं, तर परचेसमध्ये पहा 1,48,000. पण त्याला मी केलाय स्टार, म्हणजेच थोडक्यात काय आहे, परचेस रिटर्न सुद्धा आहे. तर मी पहिले लिहून घेणार टू परचेसेस. कितीचे परचेसेस आहेत, तर 1,48,000. ठीक आहे. आणि मग नंतर ना आपण काय करतो, तर आपण नंतर लेस करतो परचेज रिटर्न. मग परचेज रिटर्न किती आहे पहा बरं, दिसतंय का, तर परचेज रिटर्न्स आहेत 4,000. टोटल 1,48,000 मधून 4,000 गेले तर राहतात किती, तर राहतात 1,44,000. ठीक आहे. 2 एंट्रीज झाल्या. त्यानंतर पहा या पार्टमध्ये डेबिट बॅलन्समध्ये एक बघा रॉयल्टी नावाची एंट्री आहे. रॉयल्टी. तर मग इथं लिहिणार टू रॉयल्टीज. टू रॉयल्टीज. किती अमाऊंट आहे ती, तर ती आहे 3,000. त्यानंतर आपण पाहणार वेजेस अँड सॅलरीज. तर टू वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज. हां, आता वेजेस अँड सॅलरीजमध्ये इथं काय होणार आहे, डिरेक्टली वेजेस अँड सॅलरीज दिलेले आहेत. आणि आउटस्टँडिंग वेजेस आपण कुठे लिहायचे हे नंतरनं लिहून घेऊयात. आपण ट्रेडिंगमध्ये फक्त वेजेस अँड सॅलरीज दाखवणार आहोत. तर वेजेस अँड सॅलरीज किती अमाऊंट आहे, तर 9,000. ठीक आहे. 9,000 झाले. आता हे एवढेच एंट्रीज फक्त इकडे येणार आहेत. कुठे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपण क्रेडिट साईड पाहूयात. क्रेडिट साईडमध्ये सुरुवात होणार बाय सेल्स. बाय सेल्स. कितीचे सेल्स केलेले आहेत, तर सेल्समध्ये पहा 2,85,500. पण तिथं स्टार केलेलं आहे म्हणजे सेल्स रिटर्न सुद्धा आहेत. म्हणजे इकडे पहा सेल्स रिटर्न ते कितीचे, 2,000चे. तर आपण पहिले लिहून घेऊयात बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट किती आहे, तर सेल्सची अमाऊंट आहे 2,85,500 लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न कितीचे केले होते, तर 2,000चे. आता यातनं हे जर लेस केले तर अमाऊंट आपल्याला टोटल किती मिळणार आहे, तर ती आपल्याला मिळणार आहे 2,83,500. ठीक आहे.
पण अजून एक सेल्सबद्दल सांगितलेलं होतं बघा, ॲडिशनल एंट्री होती. ॲडिशनल एंट्री हे पहा, ॲडिशनल एंट्री काय आहे, अनरेकॉर्डेड सेल्सचे बघा. पॉईंट नंबर 6, गुड्स ऑफ ₹6,000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता ती आपण एंट्री घेऊयात. मग यात काय करायला लागेल, ते आपल्याला ॲड करावं लागेल. मग ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड सेल्स. मग आता हे अनरेकॉर्डेड सेल्स किती होते, तर ते होते 6,000. ठीक आहे. आता हे सगळे आपण सेल्स बद्दल लिहून घेतले. तुम्ही ही एंट्री इकडे लिहून अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केले आणि मग टोटल लिहिले तरी चालेल, असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता पुढे जर पाहायला गेलं तर आपल्या ऍडजस्टमेंट्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक. आणि आपल्याला क्रेडिट साईडमध्ये काय लिहायला लागतो, तर क्लोजिंग स्टॉक लिहायला लागतो. तो क्लोजिंग स्टॉक कितीचा आहे, तर 40,000चा. मग इथं लिहायला लागेल बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक कितीचा होता तो, तर तो होता 40,000चा. मग इथं लिहून घेणार मी 40,000. ठीक आहे. आणि अजून एक, दयाने 1,000 रुपीजचे गुड्स कशासाठी घेतले होते, तर पर्सनल यूजसाठी. मग आपण ते पर्सनल यूजसाठी त्यात लिहून घेऊयात. कशामध्ये, तर क्रेडिट, कारण ते येणार आहेत नंतर ना. तर मग आपण इथं काय करणार, बाय गुड्स टेकन. गुड्स टेकन कुणी घेतले, बाय दया, फॉर पर्सनल यूज. फॉर पर्सनल यूज. तर कितीचे घेतले त्यांनी, तर 1,000 रुपीजचे घेतले. ठीक आहे. हे सगळे एंट्रीज तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतात. दोन्ही साईडची ॲडिशन करून पाहिजे. ॲडिशन केल्यानंतर जर क्रेडिट बॅलन्स जास्त असेल, क्रेडिट बॅलन्स काय, जर अमाऊंट जास्त येत असेल कोणापेक्षा, डेबिट बॅलन्सपेक्षा, तर इथं नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. सिम्पली कॅल्क्युलेशन करून जरी पाहिलं तर 2,83,000, 1,44,000 जास्तीची अमाऊंट पाहिली, बाकीचे ॲड केले तरी तुम्हाला काय मिळणार आहे, क्रेडिट बॅलन्सच जास्त मिळणार आहे. तर ते टोटल मिळणार किती हे पहिलं आपण पाहून घेऊयात. तर सगळ्यांची ॲडिशन केली, या सगळ्यांची, तर तुम्हाला टोटल मिळतो 3,30,500. तीच टोटल तुम्हाला इकडे लिहायची आहे. कुठे, डेबिट बॅलन्समध्ये 3,30,500. मग यांची जी काय ॲडिशन आली असेल ती तुम्हाला यातून मायनस करायची. मग तुम्हाला काय मिळणार, तर तुम्हाला मिळणार ग्रॉस प्रॉफिट. मग आपण इथे एंट्री कशी लिहितो, टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट किती येईल, या टोटलमधनं ह्यांची टोटल मायनस केली तर तुम्हाला तो मिळणार आहे 1,09,500, जो की आपण कुठे नेणार आहोत, हा आपण नेणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. तर हे सगळे ट्रेडिंग अकाउंट्सचे एंट्रीज होत्या, पोस्टिंग्स होत्या, आणि त्यांचे हे सगळे आन्सर्स पण मी तुम्हाला काढून दाखवले. आता आपण पाहूयात ट्रेडिंग नंतर न येतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सुरुवातच होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टू ग्रॉस प्रॉफिट. सुरुवातच होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची या प्रॉफिट पासून. कोणता प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट. मग इथं काय लिहायला लागेल आपल्याला, बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट काय केलेलं आपण, हा तिकडून आणलेला आहे. हा काय असतो, कॅरीड डाऊन असतो. हा काय असतो, ब्रॉट डाऊन. कितीचा होता तो, 1,09,500. ठीक आहे. हे आपण सुरुवात केली. आता ज्या ज्या एंट्रीज प्रॉफिट अँड लॉसच्या आहेत त्या पटपट आपण इथं पोस्टिंग्स करून घेऊयात. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉसचा जर आपण विचार केला तर हा जो काय प्रॉफिट अँड लॉस आपण कॅल्क्युलेट करतो हा ऑफिस लेवलवरती असतो. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती जेवढे आले तेवढे आपण या ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहिले. आता ऑफिस लेवलमध्ये काय काय येणार, तर ॲडव्हर्टिजमेंट बघा, एक ॲडव्हर्टिजमेंटची एंट्री होती. तर इथं आपण पहिले सुरुवातच करूयात ॲडव्हर्टिजमेंटपासून. टू ॲडव्हर्टिजमेंट. ॲडव्हर्टिजमेंटसाठी आपण किती भरले होते, तर आपण भरले होते 4,500. ठीक आहे. तर हे किती महिन्यांसाठी होते, फॉर 9 months. ठीक आहे. आता मी इनरला लिहिलेत, का लिहिलेत पुढे समजलेच, का तर 3 महिन्याचे अजून आउटस्टँडिंग आहेत. मग आपल्याला काय करायला लागेल, ॲड आउटस्टँडिंग ॲडव्हर्टिजमेंट, किंवा नुसतं आउटस्टँडिंग लिहिलं तरी चालेल, आपण त्याच्यामध्येच लिहितोय तर नुसतं लिहूयात आउटस्टँडिंग. तर ते कितीचे मिळाले आपल्याला, 1,500. टोटल किती मिळणार इकडे आपल्याला, टोटल मिळणार 6,000. ठीक आहे. त्यानंतर या पार्टमध्ये काय काय येतंय पाहून घेऊयात आपण. ह्या सगळ्या एंट्रीजमध्ये ऑडिट फीज दिसते तुम्हाला, टू ऑडिट फीज. हे ऑडिट फीज आपण ऑफिस लेवलवरतीच कॅल्क्युलेट करतो. ऑडिट फीज किती आहे, 1,200. ठीक आहे. त्यानंतर
आता आपण डेप्रिशिएशन्स पण कॅल्क्युलेट करू शकतो. ऑडिट फीजच्या वरच आहे बघा, मशिनरीज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर मशिनरीजचे डेप्रिशिएशन अमाऊंट फक्त कॅल्क्युलेट करायचे. डेप्रिशिएशन किती आली होती हे तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं आहे. परत एकदा आपण ते समोर ठेवूयात. ठीक आहे. आता पहिले तर पहा, मी तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटचे 1500 दाखवले बघा, 1500. आता आपण पाहूयात बिल्डिंग आणि मशिनरीज या दोघांचे काय आहेत डेप्रिशिएशन. हे डेप्रिशिएशन अमाऊंट आपल्याला इकडं लिहायचे आहेत. ठीक आहे. तर मग आता सुरुवात करूयात आपण टू डेप्रिशिएशन अकाउंट. तर इथं आपण पहिले लिहूयात बिल्डिंगसाठी. आता बिल्डिंगसाठी किती डेप्रिशिएट केलेली आहे अमाऊंट, तर बिल्डिंगसाठी पाहून घ्या 3750. आणि मशिनरीजसाठी किती आहे, तर मशिनरीजसाठी आहे 3444. यांची टोटल किती येते पहा बरं, तर यांची टोटल येते 7194. ठीक आहे, 7194. ठीक आहे, डेप्रिशिएशनचं पाहिलं आपण. आता आपण पुढे जाऊयात. पुढे बॅड डेब्ट्सबद्दल एंट्री सांगतात. आपल्याला फॉर्मॅट माहितीच आहे, याच्या पुढे येतो बॅड डेब्ट्स. तर बॅड डेब्ट्समध्ये काय काय आलं पाहिजे. आता बॅड डेब्ट्स मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहेत. बॅड डेब्ट्स कसे आहेत आपण ते पाहूनच लिहूयात, कारण आपण ते का लिहिलेलं आहे, एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करतोय आपण त्यावेळेस आपल्याला ते पटपट समजावं. ठीक आहे. तर आपण एंट्रीजला सुरुवात करूयात. पहिले आपण ते पाहूयात की काय आहे. हे पहा, ते आहे सेकंड इफेक्टमधले सगळे, आणि त्यातच मी तुम्हाला लिहून पण दिलं होतं, शो ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर कोणकोणते एंट्रीज आहेत टू बॅड डेब्ट्स, आहे असेच लिहून घ्यायचेत. आहे असे कुठेही तुम्हाला चेंज करायचा नाहीये. ठीक आहे, आहे असे लिहून घेऊयात आपण. तर हे पहा, आपण आहे असे लिहून घेतले म्हणजे काय केलं, टू बॅड डेब्ट्स ओल्ड किती आहे 1000. ॲड बॅड डेब्ट्स 1800, पण कोणते न्यू होते म्हणून मी न्यू बॅड डेब्ट्स लिहिले. ॲड न्यू आर डी आपण काय कॅल्क्युलेट केली होती ते एक ॲड केलं. आणि मग नंतर ना आपण काय केलं, RDD लेस केली किती 1800. टोटल अमाऊंट मी डिरेक्टली लिहून टाकली. टोटल अमाऊंट किती आहे 7985, 7985. ठीक आहे. आता आपण पुढची एंट्री पाहूया. पुढची एंट्री दिसते आपल्याला एक बघा, डिस्काउंटबद्दल आपण फक्त म्हटलं होतं की आपण डिरेक्टली प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करूया. डिस्काउंट आपण प्रॉफिट अँड लॉसचा भाग आहे. जर मी विकत घेतोय, काही रॉ मटेरियल घेत असेल तर मला डिस्काउंट मिळाला तर हा माझा प्रॉफिट आहे. पण जर मी सेल करत असताना जर मी डिस्काउंट दिला तर हा माझा काय आहे, तर लॉस आहे. तर आपण पाहून घेऊयात डेबिट बॅलन्समध्ये आलेला डिस्काउंट हा कुठे जाईल, तर डेबिट बॅलन्समध्येच आलेला आहे, याचा अर्थ तिथं लॉस झालेला आहे. मग इथं आपल्याला लिहायला लागेल टू डिस्काउंट. तर फर्स्ट हा जो डिस्काउंट आहे डेबिट बॅलन्सचा तो किती आहे 2300, हा आपला लॉस झाला. आणि इकडे काय आहे बाय डिस्काउंट, इकडे आपला काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. तर इथं बाय डिस्काउंट आपल्याला इथं किती अमाऊंट दिलेली आहे 1800. हे असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता पुढे आपण सगळंच कॅल्क्युलेट करून घेतलं आणि आपण ते लिहून पण घेतलं, पण आता काही एंट्रीज अशा आहेत आपण लिहिलेल्या नाही आहेत. कोणत्या, हे पहा 10% इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, 10% इन्व्हेस्टमेंट. मग 20,000चे 10% किती येतात, तर 2000. हा आपला काय आहे, आपल्याला मिळणारा इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट आहे. मग आपण काय लिहू, बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, असंच लिहूयात फक्त ऑन इन्व्हेस्टमेंट. आपल्याला फक्त इंटरेस्टच मिळणार आहे, तर त्याच्यात तो इंटरेस्टमध्ये किती मिळणार, तर आपल्याला त्याचे मिळतात फक्त 2000, कारण 20,000चे 10% आपल्याला 2000 रुपीज मिळणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या एंट्रीज आपल्याला कशाच्या मिळाल्या, फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुन्हा यांची टोटल करून घ्यायची, जी अमाऊंट आपल्याला जास्त मिळणार आहे ते आपण टोटलमध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. आता आपण पाहूयात यांची टोटल आणि यांची टोटल कोण जास्त वाटतंय तुम्हाला, तर साहजिक आहे 1,09,000. जास्तीची अमाऊंट पाहिली तर ही अमाऊंट आपल्याला जास्त दिसते आणि ही अमाऊंट आपल्याला कमीच मिळणार आहे. ठीक आहे, तर ही टोटल अमाऊंट किती आली हे आपण पहिले कॅल्क्युलेट करून घेऊयात. तर जास्तीची अमाऊंट काय मिळते पहा, या सगळ्यांची मी ॲडिशन करून घेतली, आन्सर मिळतंय 1,13,300. ठीक आहे, 1,13,300. आणि हीच अमाऊंट आपल्याला इकडे लिहायची म्हणजे 1,13,300. आणि या अमाऊंटमधनं याची जी काय टोटल आली ती मायनस करायची. मग आपल्याला इथं काय मिळणार, तर इथं आपल्याला मिळणार नेट प्रॉफिट. ठीक आहे, मग आपल्याला लिहायला लागेल टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट आपल्याला डिवाइड पण करायचा आहे. मग टू नेट प्रॉफिट आपण काय लिहू शकतो, ट्रान्सफर्ड
ठीक आहे. ट्रान्सफर टू, पहिलं कोणाला करायचं आहे आपल्याला, दया, नंतर कोण आहे तर क्षमा. ह्यांना आपल्याला काय करायचं आहे ते वाटून टाकायचे. पहिले आपल्याला ती अमाऊंट किती आली हे आपण पाहून घेऊयात. तर ही अमाऊंट आपल्याला मिळाली 88,621 आणि याचे बरोबर 2 हिस्से करायचे. आता बरोबर 2 हिस्से करायला गेलं तर वरती 1 रुपया राहतोय, तर 50.50 पैसे येतील. म्हणजे 50 पैशाचे आपण इकडे तिकडे करण्यापेक्षा आपण काय करूयात, दया किंवा क्षमाला 1 रुपया कमी देऊ आणि पुढे 1 रुपया जास्त देऊयात. तर कसं होईल पहा, तर दयाला आपण देऊयात 44,311 म्हणजे 44,311 आपण दिले आणि क्षमाला आपण देऊयात 44,310. ठीक आहे. हे आपल्याला नेट प्रॉफिट मिळाले. ठीक आहे. आणि हे आपण पुढे ॲड करणार आहोत, बॅलन्स शीटमध्ये दाखवणार आहोत. ठीक आहे. तर हे होते तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. या पूर्ण एंट्रीज तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे. तरच आपण बॅलन्स शीट पटकन तयार करू शकतो. आता आपण पाहूयात बॅलन्स शीट. आता आपण बॅलन्स शीट पाहतोय. बॅलन्स शीट पहिले लायबिलिटीज पटपट पटपट लिहून घ्यायचे, नंतर ॲसेट्स लिहून घ्यायचे. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज काय काय आहेत, सुरुवात आपण केली होती कॅपिटलपासून. कधी बघा बॅलन्स शीट कॅपिटलपासून सुरुवात होते. तर कोणी किती कॅपिटल गुंतवले त्याच्यावरनं आपण ते लिहिणार आहोत. तर पहिले आपण लिहूयात कॅपिटल्स. तर कॅपिटल्स फॉर दया. दयाने किती कॅपिटल गुंतवलं होतं इथं दिसतंय बघा, 1,60,000 1,60,000 गुंतवले होते. पण त्यांना काय मिळाले, त्यांना नेट प्रॉफिट मिळालेला आहे. मग तो काय करायचा, त्याच्यामध्ये ॲड करायचा, ॲड नेट प्रॉफिट. मग तो नेट प्रॉफिट कितीचा होता आपण कॅल्क्युलेट केलं तर ते मिळालं होतं 44,311. आता पुढे दयाने काय केलं होतं, 1,000 रुपीजचे काही गुड्स पर्सनल यूजसाठी घेतले होते. मग आपल्याला त्यातनं काय करावं लागेल, ते लेस करावे लागेल. मग आपण लेस गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. ठीक आहे. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. तर ते कितीचे घेतले होते, तर ते घेतले होते 1,000 रुपीजचे. ठीक आहे. आता ही टोटल अमाऊंट किती आली तर आपण कॅल्क्युलेट करून पाहिली तर ही टोटल अमाऊंट येणार आहे आपल्याकडे 2,03,311 2,03,311. ठीक आहे. असंच आपल्याला कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे फॉर क्षमा. तर मग कॅपिटल फॉर क्षमा, क्षमाची इन्व्हेस्टमेंट किती होती, तर क्षमाने इन्व्हेस्ट केले होते 1,20,000. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण काय ॲड करतो, आपण ॲड करतो नेट प्रॉफिट. मग तो नेट प्रॉफिट कितीचा आला, नेट प्रॉफिट होता 44,310. मग अशीच आपण कॅल्क्युलेट केला. आणि क्षमाने कुठल्याही पर्सनल यूजसाठी गुड्स घेतले नव्हते म्हणून आपण तिथं काही लेस केलेलं नाही आहे. ठीक आहे. आता डिरेक्टली आपण त्यांची ॲडिशन करून घेऊयात. तर ॲडिशन केल्यानंतर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे 1,64,310 1,64,310. पुढे जेवढे काही एंट्रीज तुमच्या शिल्लक आहेत याच्यामध्ये लिहिण्याच्या त्या पटपट लिहून घ्या. पहिलं तर पहा याच्यामध्ये काय काय तुमचं शिल्लक आहे आणि याच्यामध्ये काय आहे. तर याच्यामध्ये दिसते मला फर्स्ट एंट्री शिल्लक आहे लिहायची अजून, तर आपण ते कुठं लिहिणार, लायबिलिटीज, कारण जनरल रिझर्व्ह लायबिलिटीजसाठीच राहतात. तर मग इथं आपण काय करूयात, जनरल रिझर्व्हची एंट्री लिहून घेऊयात. जनरल रिझर्व्स. तर जनरल रिझर्व्स कितीचा होता, 14,500. ठीक आहे. ॲडव्हर्टिजमेंटचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत म्हणजे आपल्याला ते द्यावे लागतील. तर आउटस्टँडिंग ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस किंवा नुसतं ॲडव्हर्टिजमेंट करा. तर ते किती द्यायचेत आपल्याला, 1,500 द्यायचेत. ठीक आहे. अजून एक एंट्री आहे बघा, क्रेडिटर्सची एंट्री आपण अजून घेतलेली नाही आहे तर आपण आत्ता घ्यायची, लायबिलिटीजमध्ये जाणार ते. तर क्रेडिटर्स किती आहेत ते 98,000. ठीक आहे. अजून काय राहिलेलं आहे आपल्याकडे, तर आउटस्टँडिंग काही वेजेस आहेत बघा, आपण ही लिहिलेलं नाही आहेत. तर आउटस्टँडिंग वेजेस, तर वेजेस आउटस्टँडिंग किती आहेत, तर ते आहेत 700 रुपीज. ठीक आहे. अजून कोणती एंट्री राहते का बघा बरं, इकडे डिस्काउंट ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. जनरल रिझर्व्ह झाले, दयाचे आणि क्षमाचे कॅपिटल्स पण दाखवले, क्रेडिटर्स RDDची ऑलरेडी एंट्री केलेली आहे, सेल्स झालेला आहे, वेजेस आपण दाखवलेलं आहे, परचेज रिटर्न ऑलरेडी परचेसेसमध्ये गेलेले, डिस्काउंट पण दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर हे पूर्ण एंट्रीज झाले. आता आपण ॲसेटकडे वळूयात. ॲसेटचे एंट्रीज तुम्हाला यातून पटपट मिळतील. तर आता पहा, ॲसेट्समध्ये गेलात तर पहिले आपण बिल्डिंगपासून सुरुवात करूयात. बिल्डिंग. आता बिल्डिंग कितीची होती, तर ती होती 75,000ची. ठीक आहे. 75,000 बिल्डिंगची अमाऊंट होती. पण त्यातनं आपण काय करणार, लेस
डेप्रिशिएशन लेस काय करावं लागेल आपल्याला, डेप्रिशिएशन 5%. आणि ते 5% किती आले होते आपल्याकडे अमाऊंट आहे बघा. बिल्डिंगसाठी 5% मीन्स किती, 3750. टोटल आपण जर यातनं मायनस केलं तर आपल्याला किती मिळणार आहे, तर आपल्याला मिळणार 71,250. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूयात मशिनरीज. मशिनरी अमाऊंट किती होती मशिनरीजची, तर मशिनरी अमाऊंटेड फॉर 1,14,800, 1,14,800. त्यातनं आपण काय करणार, लेस डेप्रिशिएशन. परत डेप्रिशिएशन मशिनरीसाठी किती होते, तर ते 3% होते. किती आली होती अमाऊंट, तर ती आली होती 3,444. ठीक आहे. आता हे त्यांची मायनस करून घेतली तर तुम्हाला आन्सर किती मिळणार, 1,11,356, 1,11,356 रुपये. ठीक आहे. आता पुढे आपल्याला कोणकोणत्या एंट्रीज आहेत ते आपण पाहून घेऊयात. आता रिमेनिंग एंट्रीज पाहूयात. बिल्स रिसिवेबल ही एंट्री अजून आपण लिहिलेली नाही आहे, तर इथं बिल्स रिसिवेबल येणार. बिल्स रिसिवेबल. आता बिल्स कितीचे होते, तर बिल्स होते 28,000चे. पण बिल्समध्ये काय आहे, बिल डिसऑनर्ड पण झालेलं आहे. पहिलं बिल कितीचं होतं, 28,000. आणि डिसऑनर्ड बिल आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला लेस करावं लागेल. तर लेस बिल डिसऑनर्ड. आता डिसऑनर्ड बिल यातनं लेस झालं तर टोटल अमाऊंट किती राहणार, 28मधनं 3,000 गेले किती राहतील, 25,000. ठीक आहे. हे झालं 25,000साठी. आपण टोटल अमाऊंट पाहिली बिल्स रिसिवेबलमध्ये. अजून कोणती एंट्री राहते का पहा बरं. तर आता खाली खाली येत राहिलात तुम्ही तर तुम्हाला मोटर कार दिसेल बघा. मोटर कार नाही लिहिलेली, तर मोटर कार कितीची होती, 68,000. ठीक आहे. अजून खाली या, अजून तुम्हाला दिसेल कॅश ॲट बँक. दिसते का पहा बरं, कॅश ॲट बँक. किती आहे बँकमध्ये कॅश, तर 12,000. ठीक आहे. अजून आपल्याला क्लोजिंग स्टॉक पहा. क्लोजिंग स्टॉक आपण ॲडिशनल एंट्रीजमध्ये पाहिला. क्लोजिंग स्टॉक किती होता, तर क्लोजिंग स्टॉक आपला 40,000चा होता. ठीक आहे. 40,000 क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. अजून कोणत्या एंट्रीज दिसत आहेत का, आता आपण पहा. फर्स्ट इफेक्ट लिहिलाय का सांगा मला. सन्डे डेप्टर्सचा फर्स्ट इफेक्ट नाही लिहिलेला का, तर तो सेकंड इफेक्ट होता. आपण मगाशीच लिहून घेतला, P&L अकाउंटमध्ये दाखवायचा होता. पण एक अजून आपण फर्स्ट इफेक्ट पाहिला होता. हा पहा फर्स्ट इफेक्ट, ज्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, शो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. हे सगळे एंट्रीज तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर आपण ते पहिले दाखवून घेऊयात. आपण सगळे लिहून घेतले. सन्डे डेप्टर्स सुरुवात केली, बिल्स डिसऑनर्ड मायनस ॲड केले, त्यानंतरनं अनरेकॉर्डेड सेल्ससुद्धा ॲड केले, बॅड डेप्ट्स आणि RDD न्यू जो आपण 5% मेंटेन करणार होतो ते दोन्ही मी मायनस केले एकदम. आणि मग मला आन्सर मिळालं 1,32,715, जे दाखवायचं होतं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि जे मी दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता काही एंट्रीज अजून आहेत का आपण पाहून घेऊयात. आता याच्यातमध्ये आपण पाहतोय, यामध्ये 10% इन्व्हेस्टमेंट राहते बघा. 10% इन्व्हेस्टमेंट. तर आपल्याला ते काय करावं लागेल, 10% इन्व्हेस्टमेंट कितीवर केलेली आहे, आधी पहिले आपण इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहून घेऊयात. तर 10% इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती होती, 20,000. आणि आपल्याला आत्ता त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे किती मिळाले, तर आपल्याला फक्त इंटरेस्ट रिसिव्ड आहे बघा. इंटरेस्ट रिसिव्ड कितीचा इंटरेस्ट मिळाला होता, 10% आपण पाहिले मगाशी, तर ते 2,000 मिळाले होते. तर टोटल किती मिळाले आपल्याला याच्यातनं, तर 22,000 आपल्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला मिळालेली अमाऊंट. ठीक आहे. आता या सगळ्यांची टोटल सगळ्या एंट्रीज आपल्या बॅलन्स शीटमध्ये लिहून झाल्या. जर तुमच्या ह्या आउटर साईडच्या अमाऊंट, ॲसेट साईड असो किंवा लायबिलिटी, जर दोन्ही इक्वल आल्या तरच तुमचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तर सगळी अमाऊंट एकदा टोटल करून पाहून घेऊयात की तीच येते का. ठीक आहे. तर दोन्ही टोटल्स केल्यानंतरनं अमाऊंट अशी मिळते, जरा पाहून घ्या. तुम्हीही कॅल्क्युलेट करा आणि पहा की तीच व्हॅल्यू येते का. नक्कीच ती व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. ती व्हॅल्यू आहे 4,82,321. 4,82,321, 4,82,321. आणि तीच अमाऊंट इकडे सुद्धा मिळते. किती आहे ती, 4,82,321. ठीक आहे. तर असा हा तुमचा प्रॉब्लेम होता. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, थोडंसं लेंदी झालेलं असेल पण समजून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला पटकन पोस्टिंग्स कळणार आहेत आणि पोस्टिंग्स कळाले की नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ठीक आहे. हा फर्स्ट प्रॉब्लेम होता म्हणून थोडासा लेंदी झालेला आहे. ठीक आहे.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजून एक प्रॉब्लेम फॉर फायनल अकाउंट, जो अजून सोपा असेल. तुम्हाला हा कळाला तर नक्कीच पुढचे प्रॉब्लेम्स सोपे जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.